आज आपण बनवणार आहे मस्तपैकी बांगडा फ्राय. आपण ह्याला काय लावलंय मम्मी? अगोदर लिंबू पिळून घेतलाय, हळद आणि मीठ आहे लावून ठेवलंय. हे किती उशीर लावून ठेवलंय? हे 10 मिनिटं ठेवले. ओके, 10 मिनिटं मॅरिनेट करून ठेवायचं. हो, आता याच्यावरून आपण मसाला टाकून घ्यायचा घरचा. घरचा मसाला म्हणजे काय काय त्या घरच्या मसाल्यामध्ये? सिक्रेट मसाला? हा, सिक्रेट घरचा मसाला. ह्याला लावून घ्यायचं मिक्स करून असं. असं लावून घ्यायचं सगळं. मिरची पावडर आहे. ओके, होममेड मसाला लावल्यानंतर मिरची पावडर 1 चमचा टाकायची. 1 चमचा मिरची पावडर टाकायची. हे लावून सगळं मॅरिनेट करून ठेवायचं का? हा, ठेवायचंय. किती वेळ? परत त्याला 5 मिनिटं ठेवायचं मुरेपर्यंत. आपण रवा बांगडा फ्राय करणार आहे ना, स्पेशल रवा. स्पेशल रवा. बाहेर हॉटेलमध्ये 10 रुपये एक्स्ट्रा घेतात. का बरं घेतात माहिती नाही. फक्त रवा लावलेला असतोय म्हणून. फक्त रवा लावलेला असतो. हे झालं लावून आपलं ओके, तयार आहे आता. 5 मिनिटं झालेत आपले हे मुरवत ठेवलेले. आता याच्यावर आपण लावणार आहे रवा. सोडून द्यायचं. ओ माय गॉड, फक्त एवढ्यासाठी 10 रुपये घेतात हो. एक्स्ट्रा? हो, ह्याच्यापेक्षा काहीच नाही वेगळं करत. बाहेर खाण्यापेक्षा घरातच खाण्याला परवडते. मग बाहेर जाऊन कशाला खाती? तू घरीच बनवलेलं खायचं. उलट घरात बनवलेलं चांगलं, स्वच्छ. अशा प्रकारे लावून घ्यायचं आपण सगळं ह्याला रवा. ओला असल्यामुळं गरज नाही, ते चिटकून जातो, ह्याला लगेच राहतो. ह्याला चिटकून राहतं असं. झालं हा तयार. आता तवा ठेवायचा आणि फ्राय करून घ्यायचं. व्हिडिओ बंद केल्यावर लगेच रवा लावला, अशी चीटिंग नाही करायची मम्मी. चिटिंग नाही केली, कमी असं थोडस हे दिसतंय ना, कमी वाटतं म्हणून टाकला थोडासा. ओके, भरभरून रवा लावायचाय. तुम्हाला कळलं मग 10 रुपये एक्स्ट्रा का बाहेर द्यायचे ते? भरभरून लावायचं रवा. असा दिसला पाहिजे चांगला मसाल्यासारखा असा याच्यामध्ये, मसाल्यामध्ये असा. 10 रुपये वरती घेणं. झालं, हा आता बरोबर परफेक्ट झालं हे मिश्रण याच. आता तळायला आपण तयार. आता तेल गरम झालंय, आता मासे टाकून घ्यायचे. किती ठेवायचं? 5 मिनिटं. 5 मिनिटात पलटी करायचं. 5 मिनिटात आपला मासा लगेच तयार होतो. 5 मिनिटं एका बाजूने, 5 मिनिटं एका बाजूने होऊन जातो. कमी गॅसवर, बारीक गॅसवर ठेवायचा. ओके, मासा पटकन शिजतो. हा दोन्ही साईडून भाजून झालाय. हो, तयार आहे. तयार झाला. ओके, मस्त दिसतं. तोंडाला पाणी सुटलं मम्मी. आपला झटपट बांगडा फ्राय तयार झालेला आहे. रवा बांगडा फ्राय खायला खूप छान लागतो.